महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक जतन या उद्देशाने सायन्सकोर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या विभागीय मिनी सरस व वैदर्भी महोत्सवाला बुधवारी उत्साहात प्रारंभ झाला। 4 ते 8 मार्च या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन CEO संजिता महापात्रा यांच्या हस्ते करण्यात आले। या महोत्सवात विविध जिल्ह्यातील पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे। एकूण 156 स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यामध्ये 110 प्रकारच्या विविध वस्तू आणि 46 प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नागपूर येथील पारंपरिक खाद्यपदार्थांची खास मेजवानी येथे नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रशिक्षण सत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। महोत्सवात हरियाणा येथील कलाकारांचा सहभाग असून त्यांच्या नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे। याशिवाय सांस्कृतिक समन्वय कार्यक्रमाअंतर्गत कॅरिओके, रांगोळी, नृत्य स्पर्धा तसेच दिव्यांग बांधवांचा म्युझिकल ऑर्केस्ट्राही सादर होणार आहे। 7 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण व पुस्तक अनावरण कार्यक्रम होणार असून 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। महिला सक्षमीकरण, कौशल्यवृद्धी आणि आर्थिक सबलीकरणाला चालना देणारा हा महोत्सव ठरणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी केले आहे। मार्च 4 तारीखपासून विभागीय मिनी सरस आणि वैदर्भी महोत्सव आपण जिल्हा स्तरावर सायन्स कोर ग्राउंडवरती राबवत आहोत। यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जेवढे बचत गट आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यासोबत इतर 14 जिल्ह्यामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून बचत गट पण ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत। स्पेसिफिकली आपण यावर्षी फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र हे राबवत आहोत, ज्यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, यवतमाळ, गोंदिया, नागपूर ह्यामधून पण बचत गटनी त्यांच्या जिल्ह्याचं जे खाद्यपदार्थ आहे ज्याचं चव आहे ते पण अमरावतीकरांना इथे भेटणार आणि त्या अनुषंगाने 130 स्टॉल आपलं वस्तूचे पण इथे लावण्यात आलेले आणि त्यामध्ये 14 जिल्ह्याचे बचत गट वेगवेगळ्या त्यांच्या ठिकाणी रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर त्यामधून पण आलेले आहेत। तर सर्व अमरावतीकरांना माझा नम्र विनंती आहे की आपण ह्या वैदर्भी महोत्सवाला नक्की भेट द्यावी आणि आपलं जे रूरल बचत गट आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावं। अमरावती जिल्ह्यामधील ग्रामीण भागातल्या सगळ्या, विशेषतः मेळघाटमधल्या सगळ्या महिलांना आणि सगळ्या माझ्या बांधवांना अशी माझी विनंती आहे आणि पूर्ण डिस्ट्रिक्टमधलं ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, सगळ्यांना माझी विनंती आहे, आवाहन आहे की त्यांनी या आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी जे कौशल्य केलेलं आहे, जे कष्ट घेतलेले आहेत त्याला प्रतिसाद म्हणून थोडं तरी किमान 500 रुपयाची देखील खरेदी करून या ठिकाणी त्यांना थोडं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हातभार लावावा आणि त्याच्यामध्ये आपलं योगदान करावं असं आवाहन मी सगळ्या अमरावती जिल्ह्यातल्या तमाम बंधू भगिनींना करते।